हॅलो फ्रेंड्स, कशात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी आपला हा नवीन पदार्थ, ते पण भरपूर अशा भाज्या, तुम्हाला ज्या आवडतील ते भाज्या ॲड करून तुम्ही हा नाश्ता बनवू शकताय. यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, थोडीशी चिरून कोथिंबीर घेतली आहे, मेथीची भाजी चिरून घेतली आहे आणि 1 बटाटा साल काढून असं छान बारीक किसून घेतलेला आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता ह्या सर्व भाज्या घेतलेल्या ॲड करूया. कोथिंबीर, मेथी आणि बटाटा. आणखीन तुम्हाला कुठली पालक वगैरे आवडत असेल ते घेऊ शकता तुम्ही. कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आता थोडीशी हळद ॲड करूया, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं जिरा आणि ओवा, थोडंसं लाल तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त, लहान मुलं असेल थोडंसं कमी वापरू शकता. आता यामध्ये बेसन, अगदी 10 मिनटात तयार होतो आपला नाश्ता. मस्त आणि हेल्दी भरपूर अशा भाज्या ॲड करून आपण हा नाश्ता बनवू शकतो. लहान मुलांना नक्की आवडते, कारण भाज्या अशा दिल्यात तुम्ही बेसनच्या पोळीसारखं करून दिला तर नेहमी आवडीनं खातात. पहा, आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. पहा, आपण सर्व मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी ॲड करूया आणि छान याचं एक बॅटर तयार करून घेऊया. पहा, आपण एवढं बॅटर असं घट्ट ठेवलं पाहू शकता. तुम्हाला पीठ असेल पाहिजे तर तुम्ही आत गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा थालीपीठाचं भाजणीचं पीठ तुम्ही ॲड करू शकताय. त्यामुळे पण हेल्दी आपला नाश्ता तयार होतो आणि चविष्ट असा. पहा, डाळीच्या पिठापासून पण खूप चविष्ट असा हा आपला नाश्ता तयार होतो. घाई गडबडीमध्ये अगदी 5 मिनटात हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तयार होतो. पहा, आपण बॅटर एवढं असं घट्ट ठेवलेलं आहे. पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता यावर थोडंसं तेल ॲड करूया. तेल 1 मिनिटभर छान गरम होऊ देऊया. पहा, तेल छान गरम झालं आहे. थोडंसं तीळ ॲड करूया आणि जे आपण बॅटर तयार केलं ते बॅटर यावर ॲड करून घेऊया. छान पसरून घेऊया. पहा, आपण छान बॅटर पसरून घेतलं पाहू शकताय तुम्ही. आता याला कमी गॅसवर 5 मिनटं भाजून घेऊया. पहा, वरच्या साईडने छान असं भाजून झालेलं आहे. त्याला पलटून घेऊया. मस्त पाहू शकताय की मस्त दिसत आहे. तर छान याला दोन्ही साईडनं 1-2-3 मिनटं छान असं दोन्ही साईडनं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. पहा, दोन्ही साईडनं भाजून आपला नाश्ता तयार झालेला पाहू शकताय. मस्त दिसत आहे. चला तर काढून घेऊया. पहा, मस्त छान असा पौष्टिक आपला नाश्ता झालेला आहे तयार पाहू शकताय. मस्त दिसत आहे आणि खायला पण तेवढाच टेस्टी हा नाश्ता तयार झालेला पाहू शकताय तुम्ही. खूप हेल्दी आणि पौष्टिक आपला हा नाश्ता आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांना किंवा घरातल्या सर्वांसाठी मस्त हेल्दी पौष्टिक आपला नाश्ता तयार झालेला पाहू शकताय. मस्त जाळीदार हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही याला असंच खाऊ शकता किंवा सॉसबरोबर, किंवा लहान मुलं असेल तर असंही खाल्लं तरी चालेल. पहा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.